नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूजमध्ये आज आपलं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरेजी यांना. आणि आपल्यासोबत आज आहे एस मराठी न्यूजचे कार्यकारी संपादक संदीप गुंजाळ सर. प्रथमतः आपल्या दोघांचंही एस मराठी न्यूजमध्ये स्वागत. नमस्कार. सर, आज तुमचा वाढदिवस आहे, तर वाढदिवसानिमित्त तुम्हाला एस मराठी न्यूज तर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आता तुमचा आज वाढदिवस देखील आहे आणि येणाऱ्या वर्षामध्ये तुमचा काही दिंडोरीतील जनतेसाठी काही संकल्प आहे का? एक सर्वसामान्य कार्यकर्ता खासदार होऊ शकतो हे दिंडोरीकर किंवा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी दाखवून दिलंय. आणि त्यामुळे आज पहिल्यांदा लोकसभा सदस्य झाल्यानंतर 1 जानेवारी हा माझा वाढदिवस. आणि खरं बघितलं तर देशभर नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. मी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सर्व महाविकास आघाडी असेल किंवा ज्यांनी मतदान केलं किंवा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सर्वांना मी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि येणारं वर्ष हे सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावो अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. सर, माझा दुसरा प्रश्न असा होता की दिंडोरीमधनं महाराष्ट्रभरातनं, देशभरातनं लोकसभेसाठी मतदारसंघामधनं लक्ष लागून होतं, तर त्यामध्ये तुम्ही एका मंत्र्यांचा पराभव केला आणि त्यानंतर तुम्ही अधिवेशन भवनामध्ये 7 ते 8 महिने काम देखील केलं. तर दिल्लीमधलं वातावरण कसं होतं आणि दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील खासदारांना, मंत्र्यांना कशा प्रकारे वागणूक दिली जाते? 6 महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. जनतेने निवडणूक हातात घेतली तर काय होऊ शकतं? मग तिथे समोर कोण आहे त्याच्यापेक्षा जनतेच्या मनातला उमेदवार म्हणून माझ्याकडे बघितलं आणि आपल्या प्रश्नांची दखल घेऊ शकतो आणि असा विश्वास ठेवून लोकांनी मला निवडून दिलं. आज 6 महिने झाले. या 6 महिन्यामध्ये लोकसभेचे 3 सेशन झाले. पहिल्या सेशनमध्ये शपथविधीचा सेशन होतं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं दुसऱ्या आणि तिसऱ्या सेशनमध्ये कामकाज चालू झालं. आज केंद्रामध्ये विरोधी सरकार आहे, परंतु आपण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहोत, सर्वसामान्यांचे प्रतिनिधी आहोत आणि म्हणून सातत्याने संसदेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा जे विषय आपल्या मतदारसंघाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते प्रश्न सुटावेत म्हणून संसदेमध्ये बोलण्याचा प्रयत्न मी करतोय. परंतु पाहिजे त्याची दखल, कारण कांद्यावरती बोलायचं तर मागच्या 9 ऑगस्टला मला बोलण्याची संधी त्या ठिकाणी सुप्रियाताईमुळे मिळाली, किंवा ह्याही अधिवेशनामध्ये 16 डिसेंबरला मी कांद्यावरचं निर्यात शुल्क जे 20% आहे ते 0% करावं ही जी मागणी केली, त्यामध्ये सुद्धा आदरणीय ताई होत्या म्हणून त्या ठिकाणी बोलण्याची संधी. नाही तर त्या ठिकाणी खूप पार्सलिटी केली जाते, म्हणजे नको त्या लोकांना किंवा सत्ताधारी मंडळींनाच त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली जाते. परंतु आपण ती जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि त्या सरकारला जाब विचारणं आणि ते प्रश्न तडीला लावणं ही जबाबदारी आपली आहे. आणि त्या दृष्टीने आदरणीय सुप्रियाताई आहेत, अमोल कोल्हे साहेब आहेत, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जरी सत्तेत नसलो तरी शेतकऱ्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही कांद्यांचा विषय हा नेहमी संधी मिळाल्या तेव्हा तुम्ही प्रश्न, कांद्यांचा विषय, समस्या काढत असतात. बाकी जे राजकारणातील लोक आहे, जे राजकारणातील मंत्री आहे, ते का नाही काढत? तुम्हीच का काढत असतात प्रश्न? हे मला जाणीव आहे ना, कारण कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी निवडणूक हातात घेतली. द्राक्ष उत्पादक शेतकरी असतील किंवा शेतकरी अत्यंत मेटाकुटीला आलेला आहे. आज आपण बघतो कुठल्याही पिकाला भाव नाही. आज जर बघितलं तर जो कांदा 12 डिसेंबरपर्यंत जवळजवळ 3,500 प्रति क्विंटल दराने विकला जात होता, आज तो कांदा 1,500 रुपयाच्या जवळपास विकला जातोय. शेतकऱ्याचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. आज द्राक्षाचं मार्केट, द्राक्ष सुरू झालंय, द्राक्षाचा हंगाम. जर आज बघितलं तर सगळ्यात मोठी मार्केट आपली बांगलादेश होती. आज बांगलादेशने आपल्या द्राक्षावरती किलोला 104 रुपये आयात शुल्क लावलेलं आहे आणि त्यामुळे जो बाजारपेठेवरती परिणाम व्हायला पाहिजे तो होत नाही. आणि म्हणून सरकारने अशा गोष्टीकडे लक्ष घालून शेवटी बांगलादेशने आयात शुल्क का लावलं, तर आपण त्यांना कांदा जो पुरवायला पाहिजे होता तो पुरवला नाही आणि त्याचा राग त्यांनी आपल्या द्राक्षाच्या बाबतीमध्ये काढला. आणि त्यामुळे मागच्या वर्षी जो मार्केट 25 ते 30 रुपयांनी कमी झालं होतं. आणि आजही शेतकरी, मग कांदा उत्पादक असतील किंवा द्राक्ष उत्पादक शेतकरी असतील, हे सातत्याने, आणि मी स्वतः शेतकरी असल्यामुळे या प्रश्नांची मला जाणीव आहे आणि ती जर सोडवली, शेतकरी सुखी झाला तर समाज सुखी होईल, देश सुखी होईल, ही भावना माझी सातत्याने आहे आणि त्यामुळे मी मांडण्याचा प्रयत्न करतो.
यानंतर कार्यकारी संपादक एस मराठी न्यूजचे संदीप गुंजा सर आपल्याला काही प्रश्न विचारतील. सर नमस्ते. सर पहिला प्रश्न माझा असा राहील का एक पेशाने तुम्ही शिक्षक आहात आणि उत्कृष्ट शिक्षक म्हणून तुम्ही काम केलेलं आहे, पण शिक्षक म्हणून काम करत असताना अचानक राजकारणाकडे तुम्ही कसे वळलात? मी जरी शिक्षक म्हणून काम करत होतो, परंतु समाजकारण करण्याची मला आवड होती आणि गावातील लोकांनी 2005 साली मला बिनविरोध सरपंच निवडून दिलं. तसं मी 2000 राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना, युवक काँग्रेसची स्थापना, आदरणीय पवार साहेबांच्या युवक काँग्रेसची स्थापना मी केली. तेव्हापासून मी सातत्याने आदरणीय पवार साहेबांच्या विचाराशी बांधील होतो आणि काम करत गेलं तर त्याला संधी मिळते. त्याचं उदाहरण मी माझ्या स्वतःला समजतो. 2005ला सरपंच झालं. 2007 ते 2017 या कालावधीमध्ये आदरणीय शेटे साहेब असतील, दत्तात्रय पाटील असतील किंवा इतरही मान्यवरांनी मला संधी दिली आणि जिथं संधी मिळते त्या संधीचं सोनं करणं किंवा करत राहणं हा माझा स्वभाव असल्यामुळे मला पुढे जिल्हा परिषदेला सुद्धा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे 12-13 वर्षापासून आजपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाचा तालुका अध्यक्ष म्हणून काम करत होतो आणि तीच दखल वरच्या पातळीवरती घेतली गेल्यामुळे आज मला लोकसभा सदस्य म्हणून या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, अजितदादा आणि पवार साहेब बाजूबाजूला झाले, त्यावेळेस विद्यमान आमदार देखील अजितदादांच्या सोबत गेले, तर त्यावेळेस तुम्ही पवार साहेबांच्या सोबत असण्याचा जो निर्णय घेतला तो का म्हणून घेतला? शेवटी आपण ज्यांचे विचारावरती आपण चालण्याचा प्रयत्न करतो किंवा ज्या पक्षाची ध्येय धोरणं आपल्याला आवडतात त्या पक्षाची नेते ज्या पद्धतीने आदेश करतील त्या पद्धतीने सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे. फुटाफूट झाल्यानंतर मी आदरणीय पवार साहेबांना मानतो किंवा मी खऱ्या अर्थानं ज्यांना माझं पितृतुल्य समजतो किंवा ज्यांनी खऱ्या अर्थानं मला आज इथपर्यंत आणलंय, आदरणीय शेटे साहेब यांचा आदेश मी शिरसंवाद मानतो आणि त्यामुळे साहेब जिकडे तिकडे आपण राहायचं हा माझा हेतू होता. आणि साहेब मला माहिती आहे की आदरणीय पवार साहेबांचे खूप एकनिष्ठ समर्थक आहे आणि साहेब कुठल्याही चुकीची गोष्ट करणार नाही आणि त्यामुळे कोण काय करतं त्याच्यापेक्षा आपल्याला आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं आहे. आदरणीय शेटे साहेब सांगतील त्या पद्धतीने आपल्याला पुढचं काम करायचं आहे आणि त्यामुळे मी तो बाकीचा विचार न करता आदरणीय पवार साहेब, आदरणीय शेटे साहेब हाच आपला पक्ष समजून मी काम करतोय. महायुतीच्या माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार ह्या उमेदवार असणार हे सर्वांना माहितीच होतं. मग त्या केंद्रीय मंत्र्याशी तुलनात्मक लढाई आपण द्याल असं आपल्याला कधी वाटलं होतं? मी मगाशीच सांगितलं की काम करीत राहणं हा माझा स्वभाव आहे. मी 12-13 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करत होतो आणि ज्यावेळेस मुंबईला बैठका झाल्या त्याच्यामुळे माझं नाव आलं. सगळ्यांनी माझ्या नावाचा आग्रह धरला आणि आग्रह धरल्यानंतर थांबून चालणार नाही. शेवटी आपण किती लोकांपर्यंत, कारण हा मतदारसंघ खूप मोठा आहे, 9.5 तालुक्यांचा मतदारसंघ आहे आणि मतदारसंघातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणं ही आपली जबाबदारी आहे. मग उमेदवारी दिली तरी आनंदाने स्वीकारायची, उमेदवारी नाही दिली तरी आनंदाने तिचा स्वीकार करून आपल्या उमेदवाराचा प्रचार करायचा ही भावना मी मनाशी ठेवली होती. आणि शेवटी तुम्ही काम करत राहिला तर त्याची दखल वरिष्ठ पातळीवरून घेतली जाते आणि त्याची जाणीव मला होती. शेवटी पैसा हा फॅक्टर महत्त्वाचा नसून तुम्ही पक्षासाठी किती काम करतात हे महत्त्वाचं आहे आणि तेच बघून आदरणीय पवार साहेबांनी मला उमेदवारी दिली. समोर उमेदवार कोण आहे हा मी काही विचार न करता या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे आणि ते सामोरं जाण्यासाठी आपण सगळ्या गोष्टींची तयारी केली पाहिजे, मतदारांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि म्हणून माझा प्रयत्न होता. मी समोर उमेदवार कोण आहे ते काही बघितलं नाही, आपल्याला लढायचं आहे. आदरणीय पवार साहेबांनी, आदरणीय शेटे साहेब असतील, या सगळ्यांनी जर आपल्याला संधी दिली तर ती संधी आपल्याला सोडायची नाही हा मनाचा निश्चय होता आणि त्या पद्धतीने तयारी केली. एक सामान्य शिक्षक ते केंद्रीय आरोग्यमंत्री त्यांची लढत अख्ख्या पूर्ण भारतामध्ये ते एक सगळ्यांचं लक्ष केंद्रित झालेलं होतं आणि त्यांच्याकडून लोकांच्या मतदारांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही म्हणून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. परंतु आता तुमच्याकडे देखील जनतेच्या अपेक्षा आहेत, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं आव्हान तुमच्या समोर आज आहे, तर ते आव्हान तुम्ही कसे पेलवाल? तर 6 महिने झाले. 6 महिन्यापासून ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो त्याच्यामध्ये पेठ, सुरगाणा,
दिंडोरी, कळवण हे आदिवासी तालुके. आजही पेठ असेल, सुरगाणा असेल, दिंडोरीचा पश्चिम भाग असेल किंवा कळवणचा पश्चिम भाग असेल, या भागामध्ये पाहिजे तेवढा विकास झालेला नाही. धो पाऊस पडतो, प्यायला पाणी नाही आणि म्हणून सातत्याने ह्या भागामध्ये वळण योजनासारखे प्रकल्प मार्गी लागून स्थानिक लोकांना देखील पाणी मिळालं पाहिजे आणि जे वाहून जाणारं, समुद्रात जाणारं पाणी आहे ते मतदारसंघातल्या इतर तालुक्यांना येण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न चालले. जलसंपदा मंत्री असतील किंवा अधिकाऱ्यांच्या बैठक घेऊन या प्रश्न मार्गी कसे लावता येतील या दृष्टीने प्रयत्न चालले. त्याचप्रमाणे हा मतदारसंघ जसा शेतकऱ्यांचा आहे त्याच पद्धतीने सुशिक्षित बेरोजगारांसाठी ड्रायपोर्टचा प्रकल्प आहे तो कसा मार्गी लागेल, गडकरी साहेबांकडे माझे प्रयत्न चालले. त्याचबरोबर आरोग्याच्या सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने काय करता येतील हे सुद्धा माझे प्रयत्न त्या ठिकाणी मी करतोय. आणि सुरुवात आहे, लगेच ताबडतोब सगळ्या गोष्टी होणार नाही, कारण सरकार विरोधात आहे आणि मी तर त्या ठिकाणी खासदार म्हणून किंवा लोकसभा सदस्य म्हणून माझ्या ज्या जबाबदाऱ्या आहे, मग रेल्वेचे प्रश्न असतील, मतदारसंघातले विविध जे प्रश्न असतील, पाठीमागच्या काळामध्ये बिबट्याचा प्रश्न होता, त्याच्यावरती 377 अंतर्गत प्रश्न विचारला होता. तर कामकाज चांगलं चाललं तर अजून आपल्या मतदारसंघातील प्रश्न चांगल्या पद्धतीने मांडून त्यांना वाचा फोडण्याचं काम नक्कीच मी करणार. नक्कीच सर, तुम्ही 5-6 महिन्यामध्ये जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर संसदेत आवाज उठवला, त्याबद्दल लोकांनी तुमचं स्वागत देखील केलं आहे आणि तुम्हाला ते यश मिळेल अशी आपण अपेक्षा या निमित्ताने आपण धरूया. त्याचबरोबर निवडणुकीमध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो चर्चेचा असला तो तुमचा डमी उमेदवार बाबू भगरे. तर त्या बाबू भगरेंची तुम्ही आतापर्यंत भेट घेतली का घेण्याची इच्छा आहे? निवडणूक झाली आणि तिसरी शिकलेले आमचेच भाऊबंद त्या ठिकाणी उभे राहिले आणि मी ओरिजिनल शिक्षक असताना मी काही माझ्या नावापुढे सर लिहिलं नाही, परंतु विरोधकांनी शेवटी निवडणुकीमध्ये सगळ्याच नीतींचा वापर करतात आणि त्यातली एक नीती त्यांनी वापरली. तिसरी शिकलेल्या माणसाला त्यांनी सर केलं आणि सर केल्यानंतर सर ह्या नावामध्ये किती ताकद आहे हे जनतेने बघितलंय. बोगस उमेदवार यापेक्षा भगरे सरांना मतदान करायचं म्हणून लोकांनी जे मतदान केलंय त्या ठिकाणी 1,03,000 मतं गेली. त्यात काही 25,000-40,000 ही चिन्हावरती गेली असेल, कारण चिन्ह सुद्धा त्या ठिकाणी ट्रम्पेट दिलेलं होतं आणि उरलेली सगळी मतं ही फक्त भगरे सरांना मतदान करायचं म्हणून लोकांनी दिली. कारण पोस्टल मतदान झालं, त्याच्यामध्ये देखील बाबू सदू भगरेंना 160 मतं पडली होती. त्याच्यावरून सर नावात किती ताकद आहे, शिक्षक म्हणून समाज त्याला किती स्वीकारतो. जुन्या काळामध्ये शिक्षक सांगतील त्या पद्धतीने गावाचं राजकारण चालत होतं. तर आज मी तर स्वतः शिक्षक आहे आणि मला लोकसभेची उमेदवारी करायची संधी म्हणजे शिक्षक म्हणून पहिल्यांदा एवढी मोठी जबाबदारी मिळाली होती आणि लोकांनी ठरवलं की हा चांगल्या पद्धतीने आपले प्रश्न मांडू शकतात. मग शिक्षकांना वाटलं, तरुणांना वाटलं, शेतकऱ्यांना वाटलं किंवा महिलांना वाटलं, या सगळ्या घटकांना की हे आपल्यातलं आहे आणि आपले प्रश्न सहजपणे मांडू शकतात, या भावनेतून ही निवडणूक. आणि त्यामुळे बाबू सदू भगरेंना जरी मतं गेली, परंतु ती मतं माझीच होती. आजपर्यंत त्यांची भेट झाली नाही, परंतु एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नक्कीच मी त्या नाशिक तालुक्यामध्ये ते राहतात, गंगापाडळी या ठिकाणी कुठंतरी गंगावाडी म्हणून या गावी राहतात. नक्कीच कधी जर तिकडे जाण्याचा प्रसंग आला तर मी त्यांची भेट घेईल. शेवटी तो आमचे म्हणजे भगरे आहेत आणि समाजाचे आहेत आणि नक्कीच त्यांनाही भेटू आणि त्यांचे काही अडीअडचणी असतील तर त्यांनाही मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. एक माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे जेव्हा खासदार होते त्यावेळेस जवळके दिंडोरी 10वा मैल इथे त्यांनी उड्डाणपूल मंजूर केलेली होती आणि ते मागील 5 वर्षात ते उड्डाणपुलाला सुरुवात झाली नाही, तर ती आता लवकरच सुरुवात होईल अशी अपेक्षा. ज्या गोष्टी लोकप्रतिनिधी म्हणून मला करायच्या आहे, मग ज्यांना मग हरिश्चंद्र चव्हाण साहेब असतील किंवा पवार मॅडम असतील, यांनी ज्या गोष्टी मतदारसंघाच्या विकासासाठी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि माझाही तोच प्रयत्न चालला आहे की जे असे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, रेल्वेचे प्रश्न आहेत किंवा ड्रायपोर्टचा प्रकल्प जर झाला तर अनेक तरुणांना रोजगार मिळू शकतो किंवा या मतदारसंघामध्ये आदिवासी MIDC झालेली आहे, परंतु नुसती घोषणा झाली, तिची अंमलबजावणी झाली नाही. किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये आदिवासी विद्यापीठाची घोषणा झाली, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. असे जे सार्वजनिक हिताचे किंवा समाजाला, तरुणांना, सगळ्यांना उपयोगी पडणाऱ्या ज्या गोष्टी आहे
त्या मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न चालला आहे. आता तुम्ही जो विषय काढला जळुके दिंडोरीचा, तर त्याचाही पाठपुरावा करून थोड्याच दिवसामध्ये म्हणजे एक 15 दिवसामध्ये किंवा या नवीन वर्षामध्ये जो जळुके दिंडोरी, त्याचप्रमाणे 9वा मैल, त्याचप्रमाणे खडकजाम, चांदवड या ठिकाणी जे रखडलेले उड्डाणपुलाचा विषय होता तो मार्गी लागून कामाला सुरुवात होते आणि तो पाठपुरावा मी करतोय. त्याचबरोबर रेल्वेचे जे उड्डाणपूल आहे, कुंदेवाडीकडे जाताना रेल्वेचा उड्डाणपूल त्याचं काम झालं, परंतु जमीन अधिग्रहणाचा प्रश्न असल्यामुळे उर्वरित जे काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं, त्याचप्रमाणे लासलगावचा रेल्वे पूल आहे ते कसे मार्गी लागतील या दृष्टीने मी सातत्याने केंद्रामध्ये असेल किंवा राज्यामध्ये कलेक्टरकडे पाठपुरावा करून ते प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय. काल परवा मी सायखेडा या ठिकाणी गेलो होतो. त्या ठिकाणी पाणीवेली अतिशय मोठ्या प्रमाणावरती, पाणी संपूर्णपणे ग्रामीण भागातलं पाणी हे दूषित झालेलं आहे. म्हणजे ते त्या ठिकाणी जे जलचर आहे, मासे तर सगळे माशांचा खच त्या ठिकाणी पडलेला आहे आणि म्हणून शहरातून जे दूषित पाणी येतं ते दूषित पाणी जर रोखवलं गेलं नाही तर भविष्यामध्ये गंगा, जिला आपण पवित्र मानतो, आपली माता मानतो, आणि ती अतिशय दूषित झालेली आहे. आणि म्हणून 27 मध्ये जो सिंहस्थ होतो, या सिंहस्थाच्या दृष्टीने जी आपली गोदावरी गंगा माता आहे ती स्वच्छ व्हावी, सुंदर व्हावी, या दृष्टीने मी तिची पाहणी केली आणि या संदर्भात बैठक घेऊन आणि तो प्रश्न कसा मार्गी लागेल किंवा केंद्र स्तरावरती काय करता येईल या दृष्टीने माझे प्रयत्न चालू आहे. सध्या कुंभमेळा योग आहे आणि कुंभमेळ्याला त्याच्या दृष्टिकोनातून तीर्थक्षेत्रामध्ये वणी सप्तशृंगी गड असेल, येवल्याचे कोटमगाव मंदिर असेल किंवा दत्तकरंजी असेल, जानोरी असेल, अशा गावांचा, मतदारसंघातील गावांचा समावेश होतो. तर याच्यासाठी निधी आणण्यासाठी आपल्याकडून प्रयत्न मागे पण मी गडकरी साहेबांना भेटून सिंहस्थाचा पैसा माझ्या मतदारसंघातील की जे नाशिकला जोडणारे आहे, आता इथे जानोरी या ठिकाणी आपलं एअरपोर्ट आहे आणि एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी, कारण सिंहस्थाच्या निमित्ताने अनेक परदेशी पर्यटक असतील किंवा देशातून अनेक पर्यटक हे हवाई मार्गे आपल्या याच्यात नाशिकला येणार आहे आणि म्हणून त्याचं विस्तारीकरण कसं होतील, विमानाच्या फेऱ्या कशा वाढतील या दृष्टीने विमान मंत्री नायडू यांना देखील भेटून किंवा मोळ साहेब यांना भेटून, गडकरी साहेबांना भेटून कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न चालू आहे. त्याचप्रमाणे आपले जे विभागीय कमिशनर आहे गेडाम साहेब, त्यांच्याशी बोलून त्यांना देखील मी पत्र या मतदारसंघातील रस्त्यांचा समावेश हा आराखड्यामध्ये करून या मतदारसंघात, कारण जानोरी असेल किंवा करंजीचं दत्तस्थान असेल किंवा सप्तशृंगी गड असेल किंवा सापुतारा ही प्रेक्षणीय स्थळे, त्याचबरोबर स्वामी समर्थ केंद्र असेल, या ठिकाणी भाविकांची मोठी वर्दळ म्हणजे आजही असते, परंतु सिंहस्थाच्या काळामध्ये नाशिकला आलेला भाविक या पर्यटन स्थळांना नक्की भेट देणार आहे आणि त्यामुळे या भागामध्ये जास्ती रस्त्याच्या सुविधा कशा होतील किंवा भाविकांना सुविधा मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतोय आणि मला खात्री आहे की नक्कीच समावेश होऊन एक चांगल्या पद्धतीचं काम आपल्या मतदारसंघामध्ये उभं राहील. इलेक्शनच्या काळामध्ये महत्त्वाचा प्रश्न आपल्या दिंडोरी ते सापुतारा वणी कळवण रस्ता आहे, तो चौपदरीकरण व्हावा, यासाठी राष्ट्रीय दर्जा या रस्त्याला मिळावा याच्यासाठी देखील मागणी जोर धरती आहे. तर मग त्यासाठी तुम्ही पाठपुरावा केला. मी ऑगस्टमध्ये जे अधिवेशन झालं त्यावेळेस गडकरी साहेबांना याचं स्वतंत्र पत्र ही त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, वणी, कळवण, देवळा आणि नॅशनल हायवे नंबर 3 सौंदाण्यापर्यंत असा 140 किलोमीटरचा हा नवीन नॅशनल हायवे होऊ शकतो, या दृष्टीने पत्र दिलं. परंतु आदरणीय गडकरी साहेबांनी सांगितलं की पंतप्रधान साहेबांचं सांगणं आहे की सध्या कुठल्याही नॅशनल हायवेला परवानगी द्यायची नाही, परंतु तेवढंच न थांबता आपल्याला CRFच्या माध्यमातून किंवा सिंहस्थासाठी ज्या सुविधा, मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहे त्याचा फायदा करून या रस्त्याचं चौपदरीकरण कसं करता येईल. दिंडोरी या ठिकाणी प्रचंड वर्दळ आहे आणि त्या वर्दळीला जर त्या ठिकाणी उड्डाणपूल झाला तर एक चांगल्या पद्धतीचं सापुतारा जाणं असेल किंवा सप्तशृंगी गडावर जाणं असेल याची वाहतूक सुरळीत होऊ शकते. कारण हा जो नाशिक, दिंडोरी, वणी हा 2 नॅशनल हायवेला जोडणारा रस्ता आहे आणि प्रचंड वाहतूक स्वामी समर्थ केंद्र असेल, सापुतारा असेल, सप्तशृंगी गडाचं स्थान असेल या ठिकाणी, किंवा आपल्याकडे आज अक्राळी या ठिकाणी मोठी MIDC झाली आहे किंवा लखमापूर फाटा आहे, पालखेड आहे, या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे
आणि या दृष्टीने आपल्या रस्त्याचं चौपदरीकरण कसं होईल या दृष्टीने माझे प्रयत्न चालू आहे. निवडणूक काळात महाविकास आघाडी म्हणून महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षांनी चांगल्या प्रकारे काम केलं आणि प्रामाणिक काम करून तुम्हाला मोठ्या मताधिक्याने निवडून आणलं. तर महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे असेल किंवा पदाधिकाऱ्यांचे असेल मतदारसंघातील त्यांची भेटण्याची इच्छा किंवा त्यांच्याशी संपर्क आपण कसे साधता? दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला जरी होता, परंतु राज्यामध्ये महाविकास आघाडी स्थापन झालेली होती आणि महाविकास आघाडीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी नेते मंडळींनी खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये स्वतःला झुकून घेतलं होतं. मी उमेदवार नसून ते उमेदवार आहे असं समजून ही निवडणूक प्रत्येक नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी हातात घेतली होती आणि त्याची जाणीव मला आहे. हा मतदारसंघ 9.5 तालुक्याचा आहे, प्रचंड मोठा आहे, परंतु प्रत्येकाशी फोनवरती बोलून येणारे फोन अटेंड करून प्रत्येकाच्या कामाला कसा न्यायनिवाडा देता येईल, प्रत्येकाची कामं कशी मार्गी लावता येतील त्यांना भेटण्याचा माझा, मी त्या तालुक्यात गेल्यानंतर मी फोन करून त्यांच्याशी वेगवेगळे तालुका अध्यक्ष आहे या सगळ्यांशी किंवा नेते मंडळींशी संपर्क साधून आपण जरी राष्ट्रवादीचा असलो तरी सगळ्यांनी आपल्याला मदत केली आहे. आणि एकदा माणूस निवडून गेल्यानंतर त्या ठिकाणी पक्ष नसतो, परंतु याची जाणीव मला आहे आणि महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन या मतदारसंघाच्या विकासासाठी मी प्रयत्न करणार आहे. तर शेवटचा प्रश्न असा होता की तुम्ही खासदार असल्यासोबतच शिक्षक देखील आहे, तर खासदार आणि शिक्षक यामध्ये तुमची आवडती भूमिका कोणती? आता दोन्ही भूमिका तशा आवडत्याच आहे, कारण समाजसेवेची आवड होती म्हणून राजकारणात आलो. परंतु दुसऱ्या बाजूला शिक्षक म्हणून काम करत असताना मी वारंवार सांगतो की मला जिथं काम करायचं तिथं मी मन लावून काम करत असतो. सकाळची वेळ असायची म्हणून शिक्षक म्हणून ड्युटी करताना त्या ठिकाणी आपण राजकारणात आहो याचा कधी विचार केला नाही. त्या ठिकाणी शिक्षक म्हणूनच वागत होतो, त्याच पद्धतीने राहत होतो, त्याच पद्धतीने आपलं काम करत होतो. आज जर खासदार म्हणून संधी मिळाली, आता शिक्षक म्हणून काम करण्याची जबाबदारी, आजही मी शिक्षक म्हणून कार्यरत आहे, परंतु शिक्षक म्हणून वेळ देऊ शकत नाही. शेवटी शिक्षण हे जे शिक्षक म्हणून काम करणं जसं एक महत्त्वाचं काम आहे देशाच्या दृष्टीने, तसंच आज आपल्याला मोठी जबाबदारी या मतदारसंघाच्या विकासासाठी, कारण देशामध्ये 550 खासदार निवडून दिले जातात, त्यामध्ये आपण निवडून गेलोय. जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा आपल्याकडे आहेत. मोठ्या सभागृहामध्ये आपल्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते आणि त्यामुळे या दोन्ही गोष्टींना न्याय देण्याचा आपण आजपर्यंत प्रयत्न केला आणि भविष्यातही करणार आहे. एक शेवटचा प्रश्न का एक सामान्य म्हणजे जरी आपण खासदार जरी झालात तरी एक खासदार म्हणून लोकांची बघण्याची भूमिका आजही तुम्ही बगरे सर म्हणूनच प्रसिद्ध आहात. तर हा सामान्यपणा हा कायम टिकून राहील का? मला लोक भेटल्यानंतर साहेब आले, नमस्कार घालतात किंवा साहेब म्हणून बोलतात, तर मी त्यांना म्हणतो की मी बगरे सर म्हणून जरी मला तुम्ही सर म्हणून जरी हाक मारली तरी मला खूप चांगलं वाटेल. खासदार साहेब म्हणण्यापेक्षा बगरे सर जरी म्हटलं तरी त्याचा मला नक्कीच आनंद आहे. तुमच्या भावना मी समजू शकतो, परंतु सर म्हणून आजपर्यंत तुम्ही जो सन्मान दिला आहे तसा सन्मान भविष्यातही ठेवा. शेवटी मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे, मला कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना आज मी इथपर्यंत आलेलो आहे आणि त्याची जाणीव आहे मला. मी फार अगदी मजुरीपासून कसं शिक्षण घेतलं, काय केलं हे सगळं गाव बघतंय किंवा सगळे तालुका बघतोय आणि त्यामुळे ही खासदारकीची हवा आपल्या डोक्यात न जाऊ देता आपण सर्वसामान्यांचे प्रतिनिधी आहोत. त्या प्रश्नांना वाचा फोडणं, त्यांना अगदी क्षुल्लक गोष्टी असतात, या गोष्टींना कशी मदत करता येतील, म्हणजे गावातले विषय जे ग्रामपंचायत लेवलचे असतात ते सुद्धा मला सांगतात. त्याचा मला आनंद आहे, कारण एक आपला प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी लोक मला फोन करू शकतात आणि ते फोन घेऊन त्या प्रश्नांना कसं मार्गी लावता येतील त्या लावण्याच्या दृष्टीने माझा सातत्याने प्रयत्न आजही आहे, उद्या राहील आणि भविष्यातही राहील. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही आणि करूनही घेणार नाही. मतदारसंघातील जनतेला आपण काय आवाहन करू शकतो? मतदारसंघातील जनतेला मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर हा मतदारसंघ खूप मोठा आहे. प्रत्येकाची अपेक्षा की प्रत्येक गावात आलं पाहिजे, प्रत्येकाला भेटलं पाहिजे, परंतु वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने
मी प्रत्येक गावामध्ये कसं जाता येईल, प्रत्येक तालुक्यामध्ये कसं जाता येईल, प्रत्येक तालुक्याचे वेगवेगळे प्रश्न आहेत ते कसे सोडवता येतील या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. थोडंसं आपण आणि त्याच्यामध्ये बराचसा कालावधी हा अधिवेशनामध्ये 365 दिवसापैकी जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 150 दिवस हा कालावधी अधिवेशनामध्ये जात असतो. तरी प्रत्येकापर्यंत पोहोचून आपले प्रश्न कशी मार्गी लावता येतील या दृष्टीने मी नक्कीच प्रयत्न करेल. एवढंच या निमित्ताने सर्व मतदारसंघातील जनतेला सांगू इच्छितो.